आता चालू झालं यांच्या डिफरंट बॉटल्स. कॅट लवर्सला आवडणाऱ्या आहेत त्या बॉटल्स. सगळ्यात फेवरेट आणि भारी अशा ज्या वाटतात ना त्या या बॉटल्स आहेत. बापरे, डरवणी आंटी किती छान वाटते, पण ती किती कमाल आहेत या बॉटल्स. मला बॉटल्स इतक्या आवडल्यात ना. हे आपलं अलिबाग गोवा तिथे गेल्यावरती मिळतं ते. हाऊ कॅन आय फॉरगेट दिस. ह्या बॉटल्स ही काय आहे, पिकलसारखं ठेवलं आहे अल्कोहोलमध्ये. चेरीज आहेत ह्याच्यावरचं कार्विंग किती छान आहे. बापरे, ही कसलीच आहे यार. असं वाटतं हॅरी पॉटरमधलं कुठलं तरी काढा आहे. अँटिक बॉटल्स आता अजून पुढे आहेत. सी किती कलरफुल बॉटल्स आहेत त्या. अमृत इंडियन विस्की इथे आहे. आता मी आली आहे लिकर स्टोअरमध्ये. इथल्या लिकर स्टोअरमधल्या बॉटल्स एक असल्या भारी आहेत ना. प्लीज डोंट जज मी बट ऑफकोर्स मला हे दाखवायचं होतं इकडचं लिकर स्टोअर. चला आतमध्ये जाऊया. हे बस बॉल्स 15% अल्कोहोल आहे. ह्याचे डिफरंट फ्लेवर्स आहेत. छान छान. हे चिलर्स, त्याच्यानंतर हे हेझलनट वगैरे खूप भारी भारी फ्लेवर्स आहेत. ओके, इथे वाईन्स वगैरे आहेत सगळ्या. इथे सगळ्या व्हाईट वाईन्स आहेत, रेड, त्यानंतर बियर वगैरे. ओके, इथे सगळ्या व्हाईट वाईन्स आहेत, रेड वाईन्स आहेत. सी किती कलरफुल बॉटल्स आहेत या. हे ना बघायलाच भारी वाटतंय. सी आता चालू झालं यांच्या डिफरंट बॉटल्स. अँटिक बॉटल्स आता अजून पुढे आहेत. कलुआ, हे सगळे लिक्युअर्स आहेत. टिया मरिया, कलुआ आहे, बेलीज आहे. अमृत इंडियन विस्की इथे आहे. इथे वॉडकाज आहेत. स्मॉनऑफ, आपली सिमरन. इथे जिन आहेत, बॉम्बे सफायर वगैरे, सिरॉक, वॉडका, ग्रे गूस आहे. किती फ्लेवर्स आहेत वॉडकाचे. स्मॉनऑफचे किती फ्लेवर्स आहेत. आय थिंक हे आपल्याकडे ऑलमोस्ट मिळतं. ऑलमोस्ट मँगो पायनॅपल नाही का. त्यानंतर इथे आहे राम बकाडी. बापरे, ही केवढी मोठी आहे. व्हॉट इज दिस. ड्रॅगन बेरी 1.75 लिटर, $23. विस्कीज चालू झालेले आहेत. विस्कीजच्या बॉटल्स. सी ही बर्बन विस्की आहे, $50. जेडी, अमरूद, 2 कॉन्टिनेंट्स. मला इकडच्या बॉटल्स बघायला खूप आवडतात. इंद्री पण आहे इथे. शिवस आहे. इथे रामपूर पण आहे. इथे मला वाटतं ऑलमोस्ट सगळं मिळतं आहे. मला ही बॉटल खूप आवडते, हेनिसीची. खूप छान आहे. बापरे, ही कसलीच आहे यार. असं वाटतं हॅरी पॉटरमधलं कुठलं तरी काढा आहे. सी ही पण बॉटल. इथे रणथंबोर पण आहे. रणथंबोर. सी ह्याला ना टॅप्स पण लावलेत त्यांनी. वाव, हे किती छान आहे. किती भारी बॉटल्स आहेत त्या. हे मला खूप आवडतात बघायला. सी ह्याच्यावरचं कार्विंग किती छान आहे. ही आहे 300ची. हे जे काय आहे ते $300 आहे. ओके, आत भरायचं आहे आतमध्ये. नाही आहे ऑलरेडी. मला यातलं इतकं काही कळत नाही. ही पण विस्कीच आहे.
आतमध्ये ठेवलं आहे त्याच्या, त्यामुळे इतकं कळत नाही, पण त्याला असं ड्रॅगनसारखं आहे आणि ती आहे $40 ही गन आहे. ही गन $30 आहे. मला ही खूप आवडली आहे. ही किती क्यूट आहे, डॉल्फिनच्या शेपमधली. ही $40 आहे. त्यानंतर कार आहे, ही कार $35. हे काय आहे, पिकलसारखं ठेवलं आहे अल्कोहोलमध्ये. चेरीज आहेत, ह्या ब्लॅकबेरीज आहेत. हे पण $25 आहे. हाऊ कॅन आय फॉरगेट दिस. ह्या बॉटल्स, बापरे, डरवणी आंटी किती छान वाटते. पण बॉटल इतकी सुंदर आहे ही. सी, ह्याच्यावरती पण ही पण बॉटल किती छान आहे. टकीला आहे है ना. हे सगळे टकीलाच्या बॉटल्स आहेत. 109.99 म्हणजे $110. हे काय, टकीला अगेन $90. हे सगळे टकीला आहेत. अशा क्यूट सेक्सी बॉटल्स बघून भारी वाटत आहे. सिमेंट सारखं दिसतंय ना हे. वाव, दिस इज ऑल टकीला. हे काय, ग्रेप फ्रूट आहे. सी अगेन त्या बॉटल्स आल्या टकीलाच्या. हे $60 आहेत. किती मोठा आहे हे, केवढा मोठा आहे. 1.75 लिटर्स. अगेन सगळ्यात फेवरेट आणि भारी अशा ज्या वाटतात ना त्या या बॉटल्स आहेत. वेट, ओके, हे मी बघितले आहेत खूप बॉटल्स, पण ही आहे किती छान आहेत. इथे बॉटलिंग डेट पण दिली यांनी. किती कमाल आहेत या बॉटल्स यार. मला बॉटल्स इतक्या आवडल्यात ना. हे काय आहे, मँगो. 10ला आहे हे आपलं अलिबाग गोवा तिथे गेल्यावरती मिळतं ते. हे काय, वाईन्स आहेत. अरे अरे अरे, उघडवायची काय गरज आहे त्यासाठी. अच्छा, व्हाईट वाईन्स आहेत. कॅट लवर्सला आवडणाऱ्या आहेत त्या बॉटल्स. ह्या खूप क्यूट आहेत. म्याऊ. उप्स, रेड वाईन्स. हे शॅम्पेन्स आहेत, तेच शॉर्ट्स आणि कॉकटेल्स वगैरे. आणि इथे सगळं हे ठेवलं, रम वगैरे. आणि इथे चॉकलेट्स आहेत. अल्कोहोल कंटेंट आहे याच्यात. हे गोइंग थ्रू. बेस याचा ऑरेंज असेल. आणि रेमी मार्टिन अगेन. इथे पण हे सगळं अल्कोहोलचं आहे. जे पण असणार सगळ्यात अल्कोहोल आहे. त्याच्या मागे पण आहे. हो, हे असं आहे इकडचं लिकर स्टोअर जे मला तुम्हाला दाखवायचं होतं. एस्पेशली इकडच्या बॉटल्स. ऑफकोर्स आम्हाला कन्झ्युम करायला पण अलाउड नाही, घेऊन जायला अलाउड नाही, हे असं काही करायचं नसतं. पण फक्त आणि फक्त मला दाखवायचं होतं की इथे लिकर स्टोअर कसं आहे, की वॉकिंग आहे. त्याच्यानंतर इथे पासपोर्ट वगैरे लागतो आणि एज क्रायटेरिया मॅन्डेटरी आहे. कोणीही येऊन असंच रँडमली घेऊन जाऊ शकत नाही. आणि ऑफकोर्स आम्हाला तर अलाउडच नाही आहे. आणि हे सगळं घरी करायचं, इथे नाही. सो असं होतं इकडचं लिकर स्टोअर. आणि मला जे तुम्हाला दाखवायचं होतं हे आहे लिकर स्टोअर. आणि हे आहेत इकडचे लिकर स्टोअरवरती आहेत. हाय. लाजतोय तो जरा. वेअर आर यू फ्रॉम? I'm from Gujarat. गुजराती हो आप? I'm a neighbor. या. सो हे आपले नेबर आहेत, गुजराती आहेत. यहाँ का ऑलमोस्ट मार्केट गुजरातियों ने कैप्चर कर लिया है. एक्झॅक्टली. सो आय मेट माय नेबर नाव. त्यांना सांगितलं माझं चॅनल आहे आणि त्यांनी लगेच सर्च पण केलं. Yes. Sudhagar Mardani Khel. वाव. Janmotsav. सो यू कॅन रीड मराठी. हा, Yeah, Sudhagar. It's like very similar to Hindi. हिंदी, करेक्ट. So now the new whatever this what do you call this? The thumbnail? येस येस, थांबणे. Yeah, now it's in English. या. So Wow, there is a what you call AI feature on YouTube now.
So why you are changing into English then? अभी ये जो मराठी था वो इंग्लिश में कर दिया. ये इंग्लिश में ही है, 2 है ना वो इंग्लिश में ही है, वो मराठी में ही था. You making shorts or not? Yeah, I have made Oh. few. Nice. So edit चल रहा है अभी. There are many more to come. Please subscribe and Sure. keep watching. माझा नवीन सबस्क्रायबर झालेला आहे US Yeah. मध्ये. Keep वाव. visiting our store. थँक्यू. बाय. Alright, bye. सो मी तुम्हाला इकडचं लिकर स्टोर दाखवत होती आणि त्याने मला विचारलं की डू यू हॅव यूट्यूब चॅनल. तर मी म्हटलं की येस. मग तो त्याने मला नाव वगैरे विचारलं काय आहे आणि लगेच सर्च पण केलं. बोलता मी सांगितलं नाही तोपर्यंत त्याने सर्च वगैरे केलं आणि मग ऑफकोर्स सबस्क्राईब केलं त्याने. मी त्याला सांगितलं प्लीज डू सबस्क्राईब आणि येस माझा एक सबस्क्रायबर वाढला. भारी वाटतं ना असं कोणी आपलं चॅनल बघतं आणि ही लाईक द कॉन्टेंट शॉर्ट्स वगैरे सगळे बघितले त्याने. भारी वाटतं. पण गुजराती होता तो आहे म्हणजे आणि इथे इट्स बिन 3 years ही असं वगैरे सांगत होता. सो आपले बरेच इंडियन्स एस्पेशली जे आपले गुजराती आहेत इंडियामध्ये ते खूप आहेत US मध्ये आणि तो पण स्वतः बोलत होता की देर आर मेनी. सो खूप जण इथे येतात आणि मग नंतर इथे सेटल होतात. आपले पण खूप जण असतात. इंडियन्स खूप आहेत इथे आणि इथे न्यू जर्सीमध्ये बरेच इंडियन्स आहेत. मला तर वाटतं आपले इंडियन्सच दिसतात तिथे सगळीकडे आणि न्यूयॉर्कला ऑफकोर्स टाइम्स स्क्वेअरला वगैरे खूप दिसतात आणि भेटतात. मराठी खूप असतात. अचानक कुठून तरी अरे कुठे चालला वगैरे असं जरी ऐकायला आलं तरी वाटतं अरे कोणीतरी मराठीत बोललं मग पटकन मान वळते. सो येस जगाच्या पाठीवर कुठेही जा इंडियन्स भेटतात. प्लस मराठी आणि डोंबिवलीचं तर कोण ना कोण भेटतंच. मला बऱ्याचदा डोंबिवलीचं कोण ना कोण भेटलेलं आहे. मी गेल्या महिन्यात पण इथे आलेले तेव्हा डोंबिवलीची अख्खी फॅमिली 12 जण होते. ते भेटले होते मला रोममध्ये आणि ते पूर्ण स्वित्झर्लंड रोम वगैरे त्यांचा युरोप वगैरेचा प्लॅन होता पूर्ण फिरायचा. 20 दिवसांसाठी ते फिरत होते. सो जगाच्या पाठीवर कुठेही जा आपल्याला इंडियन्स हे भेटणारच. इंडियन्स एव्हरीवेअर. पण कुठेही गेलं ना तरी आपल्या भारताची काय म्हणतात त्याला सर नाही ऑफकोर्स नो डाऊट. आणि इकडे बाहेर आल्यानंतर अजून छान वाटतं आणि मग आपल्या लोकांची अजून जास्त आठवण येत राहते की आता असं वाटतं की बस झालं आता लिव्हर आता लेट्स गो बॅक टू आवर कंट्री अँड होम. ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. मला जसा वेळ मिळेल पटपट चप एडिटिंग करून मी पटापट चॅनलला नवीन व्हिडिओज पोस्ट करण्याचा प्रयत्न करत राहीन आणि असंच आपला चॅनल खूप लवकर ग्रो होऊ देत. आणि येस भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.